शिंदेंचे आमदार फडणवीसांचं नियंत्रण. भाजपनं फसवल्याची शिंदेंची भावना. राऊतांच्या दाव्यानं राज्यात खळबळ. महायुतीनं सत्ता स्थापन केली, मात्र कधी मंत्रिपदावरून तर कधी पालकमंत्रीपदावरून महायुतीत धुसफूस कायम आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं आपल्या मुखपत्रातून थेट महायुतीतील अस्वस्थतेवर प्रहार केला. शिंदे गटातील आमदारांवर फडणवीसांचं नियंत्रण असल्याचा दावा ठाकरे गटानं आपल्या मुखपत्रातून केलाय. महायुती सरकारकडे बहुमत असूनही राज्य अस्थिर. शिंदेंची बार्गेनिंग पॉवर भाजपनं संपवली. महत्वाची खाती, उपमुख्यमंत्रीपद मिळूनही शिंदेंचा चेहरा शून्यात. भाजपनं पुन्हा मुख्यमंत्रीपदाचा शब्द न पाळल्यानं शिंदे नाराज. शिंदे गटातील 40 पैकी 20 ते 25 आमदार फडणवीस आणि शहांमुळे फुटले. काही आमदारांमध्ये चलबिचल असून मागे फिरायचं का अशी चर्चा. शिंदे गटाच्या 20 ते 25 आमदारांवर फडणवीसांचं नियंत्रण आहे, तर शिंदे गटाच्या काही आमदारांमध्ये चलबिचल असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय. तर नितेश राणेंनी मात्र संजय राऊतच ठाकरे गटात किती काळ राहणार असा सवाल उपस्थित केला. शिंदे गटातल्या किमान 20 ते 25 आमदारांच्या गटावर देवेंद्र फडणवीस यांचं पूर्ण नियंत्रण आहे. कारण हे 20-25 लोक जे आहेत हे देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांच्या सांगण्यावरून सुरतला गेले, एकनाथ शिंदेसाठी नाही. आणि आजही त्यांच्यावर कंट्रोल हे फडणवीसांचाच आहे. आणि उरलेले लोक आहेत ते चलबिचल आहेत, चंचल आहेत. तेव्हा आपण पुन्हा मागे फिरायचं का असा एक विचार त्या पक्षात सुरू आहे, ही माझी माहिती आहे. संजय राजाराम राऊतनी पहिली स्वतःची लंगोट सांभाळावी, कारण का ती नाडी सुटत चाललेली आहे. उभाटामध्ये जे काही आदित्य ठाकरेच्या कार्यपद्धतीबद्दल एक फार मोठी नाराजगी आहे. त्याच्यामुळे उभाटामध्ये आता नेमकं कोण राहणार, किंबहुना संजय राजाराम राऊत पण उभाटामध्ये किती काळ राहील ह्याच्याबद्दल पण एकदा कधीतरी लेख त्यांनी सामनामध्ये लिहावा. शिंदे गटाने ठाकरे गटाचा दावा फेटाळून लावलाय. सामना मी वाचलेला नाही, पण तो टीका करत असेल तर त्या टीका करणं किंवा इतरांवर वायफीट बोलणं हे आता सामनाचं ध्येय झालेलं आहे. म्हणून त्याला आता नीतिमत्ता राहिलेली नाही. त्यांना चांगल्या गोष्टी कोणत्या सहन होत नाहीत, म्हणून आम्ही त्यांची काळजीसुद्धा करत नाही. मंत्री उदय सामंत दावोस दौऱ्यावर असताना विजय वडेट्टीवारांनी शिंदेंना बाजूला सारून शिवसेनेत नवा उदय होण्याचे संकेत दिले होते. उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं, शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल. आधीच महायुतीत पालकमंत्री पदावरून शिंदे अस्वस्थ असल्याची चर्चा रंगली. त्यात आता राऊत यांनी केलेल्या दाव्यानुसार शिंदे गटाच्या आमदारांवर मुख्यमंत्री फडणवीसांचं नियंत्रण असेल तर शिंदे गटाची आणखीनच कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदेंना आपल्या आमदारांवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळणार की पुन्हा राज्यात नवा भूकंप होऊन शिंदेंची ही शिवसेना फुटणार याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.